मंडळी, ऊस आपल्याला खाताना जितका गोड लागतो, तो तितकाच गोडवा ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या आयुष्यात आणतोय का? हा प्रश्न कालांतरानं अनुत्तरित राहिलेला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्याचं आयुष्य हे एफ-आर-पीच्या अवतीभोवताली फिरताना दिसत आहे. ऊस हा शेतकऱ्याच्या कुटुंबाचा खूप मोठा आर्थिक भार सहन करतोय. मग त्याच्या मुलाचे शिक्षण असतील किंवा लग्न असेल किंवा दवाखान्याचा खर्च असेल, यासाठी ऊसाच्या उत्पादनातून येणारा जो पैसा आहे, हा खूप आधार ठरत आहे. परंतु मागील काही काळापासून सारंच गणित बिघडत चाललेलं आहे. म्हणजे तुमच्या आमच्या जिभेला गोडवा देणारा ऊस हा शेतकऱ्याच्या, त्याचं लागवड करणाऱ्याच्या आयुष्यात कशाप्रकारे विष कालवतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच सरकारने एफ-आर-पी जाहीर केल्यानंतरही अद्यापही शेतकऱ्यांना एफ-आर-पीचा फायदा का दिला जात नाहीये, हेही सोबत चर्चा करूया. मराठवाड्यात विशेषतः आणि परभणी आणि बीड यासारख्या जिल्ह्यामध्ये युवा शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी संघटना ही का आक्रमक झालेली आहे? त्यासोबतच त्यांनी कारखाना बंद, कोयता बंद, वाहतूक बंद याची हाक का दिलेली आहे? त्याचीही सखोल चर्चा करणार आहोत आणि येणाऱ्या भविष्यात या संघर्षाला काय वळण मिळणार आहे? सरकार, कारखानदार आणि शेतकऱ्यांच्या मधला दुवा बनवून ही जो काही संघर्ष आहे, हा थांबवेल का, की याला आणखीन चिघळवेल? याची सखोल चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्या शेतकरी मित्रांपर्यंत हा माहिती जाऊ द्या, जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत आणि त्यांना एफ-आर-पीची आशाही लागून बसलेली आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रांनो, केंद्र सरकारने दर जाहीर केलेला आहे 2024-25 मध्ये, की जर का तुमची रिकव्हरी 10.25 च्या आसपास असेल, तर तुम्हाला प्रति क्विंटल ₹315 इतका दर देण्यात येईल. म्हणजे प्रति टन तुम्हाला ₹3,150 मिळतील. म्हणजे हा झाला कमीत कमी एफ-आर-पी दर. याच्या खाली तुम्हाला साखर खरेदी करता येणार नाही. मग त्यात होतं काय, की पहिला जो हप्ता असतो किंवा सुरुवातीला विकत घेताना कारखानदार या एफ-आर-पीच्या आसपास म्हणजे 3,300 किंवा 3,100 या आसपासच्या रकमेनं ऊस खरेदी केलं जातं. परंतु चित्र बदलतं काही वेळानंतर किंवा दुसरा हप्ता किंवा शेवटच्या हप्त्यामध्ये. विशेषतः मराठवाडा विभागात हे चित्र वेगळंच पाहायला मिळतं. आता पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सांगली, सातारा यासारख्या जिल्ह्याचं पाहायला गेलं तर जिथे रिकव्हरी जास्त आहे, म्हणजे 12% रिकव्हरी आहे. त्या ठिकाणी त्यांना मिळणारा जो दर आहे, तो आहे 3,300 ते 3,450. आता त्याही ठिकाणी शेतकरी संघटना आक्रमक आहेत आणि त्यांनी हा दर काय तो कारखानदाराच्या घशातनं ओढून काढलेला आहे आणि शेतकऱ्यांना मोबदला मिळवून दिलेला आहे. परंतु मराठवाड्यात चित्र वेगळंच दिसत आहे. मराठवाड्यातील जी रिकव्हरी रेट आहे तो 10.0 आहे. म्हणजे 10.25 पेक्षाही कमी असल्यामुळं हे एक कारण मिळतंय कारखानदारांना कमी भाव देण्याचं. त्यासोबतच याची भौगोलिक रचना, ज्यामध्ये की कमी पाणी असणं, हवामान वेगळं असणं, मातीतील फरक असणं, वाण जरी सारखंच असलं तरी उत्पादकता किंवा रिकव्हरी ही सारखी येत नसल्यामुळं का तो कमी भाव मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मिळतोय, असं कारखानदाराचं सांगणं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तोडणीचा जो खर्च असतो आणि जी काही वाहतूक आहे, तुम्हाला तुमचा ऊस कारखान्यापर्यंत पोहोचवायचा आहे, याचा जो काही खर्च आहे, हा एफ-आर-पी मधनं वजा केला जातो. त्यामुळं अगोदरच एफ-आर-पी पेक्षा कमी किंमत दिली जाते आणि त्यातच परत या 2 खर्च जर वजा केले, तर शेतकऱ्याच्या हातात खूप कमी पैसा मिळतो. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मराठवाडा विभागातील कारखाने, त्यांची आर्थिक परिस्थिती. आता बरेच सारे कारखाने हे आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळं जे कोणी दिवाळखोर किंवा कर्जबाजारी घोषित केले जातात, त्यांनीही जी एफ-आर-पीची किंमत आहे ती लागू केली नाहीये. त्यासोबतच जागतिक बाजारामध्ये किंवा देशात अंतर्गत बाजारात जर किमती नाही वाढल्या, तर त्यांचा साखरेचा साठा हा कारखान्यातच पडून राहतो आणि अशा वेळेस उत्पादन विकलं नसल्यामुळं शेतकऱ्याला त्याचा फायदा करून दिला जात नाही आणि कमी भाव किंवा प्रतीक्षा त्याला त्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याची करावी लागते. आता पाहूया, की मागील 2 ते 3 दिवसात जे की परभणी आणि बीडमध्ये विशेषतः घडत काय आहे? आता परभणीमध्ये जे ऊस उत्पादक संघर्ष संघटना आहे, यांनी बऱ्याच आक्रमक भूमिका निभावलेली आहे. ज्यामध्ये की रस्ता रोकोही करण्यात आला होता. आता त्यांच्या प्रामुख्याने मागण्या आहेत, की एफ-आर-पी प्रमाणे त्यांना किंमत दिली जावी किंवा 3,400 3,500 इतकी किंमत मिळावी. त्यासाठी या संघटनेने अ, जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत कारखानदारांसोबत बैठकी बोलावल्या. परंतु यामध्ये कारखानदारांनी कुठल्याच सकारात्मक भूमिका दाखवलेली नाहीये आणि आता त्याच्यानंतर हे आंदोलन आणखीनही पेटण्याचं आणि चिघळण्याच्या मार्गावरती आहे. त्यासोबतच बीड जिल्ह्यात शुक्रवारी शेकडो ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी वाहनाच्या ताफ्याद्वारे जिल्ह्यातील ओंकार शुगर पांगरी, आंबा साखर आंबेजोगाई, येडेश्वर शुगर केज, गंगामाऊली शुगर केज या ठिकाणी शेतकऱ्यांनी समितीला भेट घेऊन आर्थिक वर्षात केंद्र सरकारने ऊसासाठी प्रत्येकी टन ₹3,555 दर 10.25 रिकव्हरीला जाहीर केला आहे. आपल्याकडे 11 किंवा त्यापेक्षा जास्तीत सरासरी रिकव्हरी लागत आहे, असे किसान सभेचे अध्यक्ष डॉक्टर अजय बुराडे यांनी सांगितलंय. म्हणजे कमीत कमी जो दर आहे, तो सरकारने सांगितलेला आहे, इतका तरी देण्यात यावा आणि जर तसं नाही झालं, तर रास्ता रोको केलं जाईल किंवा आंदोलनही चिघळलं जाईल. मग शेवटी ज्या मागण्या येत आहेत, की शेतकऱ्यांकडनं एफ-आर-पी प्रमाणे किमती या जाहीर करण्यात याव्या.
आता सर्व जिल्ह्यामध्ये जर एफ-आर-पी केंद्र सरकारने डिक्लेअर केले, तर सगळीकडे युनिफॉर्म एफ-आर-पी जाहीर केल्याप्रमाणे दिली जावी. म्हणजे कोल्हापूर, सांगली, साताऱ्यामध्ये जी किंमत मिळते, तीच किंमत परभणी, बीड, लातूर यासारख्या ठिकाणी मिळावी, ही एक मागणी आहे. त्यासोबतच सरकारनं मध्यस्थी करून साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यामधील काही सामंजस्य आणून त्यांचे जे काही संघर्ष आहे तो कमी करणं गरजेचं आहे. आता ज्याप्रमाणे कोल्हापूर, सांगली, साताऱ्यामध्ये शेतकरी संघटना आक्रमक होऊन शेतकऱ्यांसाठी न्याय मिळवून दिला. आता तसाच काय तो लढा मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना करावा लागणार का? आणि येणाऱ्या काळात त्या लढ्याला कितीपट यश येतंय हे आपण वेळेतच अपडेट घेत राहू. त्यासाठी विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.